एक कप बेसन पीठ आणि अख्खे लसणाचे गड्डे वापरून ही भाजी तुम्ही कधी केली आहे का? नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ना आपण एकदम वेगळ्या प्रकारची अख्ख्या लसणाचे गड्डे घालून मस्त अशी भाजी करणार आहे. तर इथं मी त्यासाठी एक मोठा कपभर बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये चवीनुसार तिखट घालून घेऊयात आणि एक चमचाभर मीठ घालून घेऊयात. त्यानंतर एक चमचाभर कसुरी मेथी हातावरती चोळून घ्यायची आणि नंतर घालायची. त्यानंतर धनेपूड एक चमचाभर आणि लसूण आणि आल्याची पेस्ट एक चमचाभर, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि हे सगळं साहित्य छान असं आपल्याला हलवून घ्यायचंय. आता बघा, हे सगळं छान एकत्र झालं की नाही, की याची चव खूप छान येते बरं का. आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालून घेणार आहे आणि आपल्याला हे जे पीठ आहे ना, ते थोडंसं सरसरीत म्हणजे भज्याच्या पिठासारखं करून घ्यायचंय. आणि जर का थोडंसं पीठ सैल वाटलं तर पुन्हा याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करून तुम्ही पीठ हे घट्टसर करू शकता. आता हे पहिली आपली स्टेप मस्त अशी छान झाली. याच्यामध्ये वापरलेले मसाले आणि बेसन पीठ याच्यामुळे ही भाजी एकदम खमंग होते. आणि हो, खरंच सांगते, अख्खे लसणाचे गड्डे वापरलेत. कसे वापरलेत? चला पुढं चला दाखवते. मस्त अशी ही चटपटीत झणझणीत भाजी तयार होते बरं का. ही तुम्ही पोळी भाकरी सोबत कशाही सोबत खाऊ शकता. आणि जर का वेगळं खायचं असेल ना, तर मग हा पदार्थ फक्त तुमच्यासाठी आहे. आता हे आपलं पीठ छान भिजवून झालं. आता इथं मी तेल तापत ठेवले. मोठे 2 चमचे तेल तापत ठेवायचं आणि तेल चांगलं तापलं की नाही, की याच्यामध्ये उभे चिरलेले 2 कांदे घालून घ्यायचे. कांदे थोडेसे मोठे जरी असतील ना तरीही चालतं बरं का. आता हे कांदे आपण छान लालसर होईतोपर्यंत परतून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो, जो की मी नेहमी तुम्हाला सांगते की मी टोमॅटोचं नेहमी बी काढून घेते. तर टोमॅटोचं बी काढून घ्यायचं आणि नंतर बारीक चिरून घ्यायचा. याच्याऐवजी जर का तुम्हाला पेस्ट वापरायची असेल ना, तरीही टोमॅटोची पेस्ट किंवा प्युरी वापरलीत तरीही चालेल. तर इथं मी असा चिरलेला टोमॅटो घालून घेतला. आता हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचंय. मस्त एकदम छान हलवून घ्यायचं जोपर्यंत हे शिजून येत नाही किंवा एकजीव होत नाही तोपर्यंत. या सगळ्या प्रोसेसला 1 मिनिटभर पुरेसं होतं. 1 मिनिटात हे बघा, कांदा तेलामध्ये एकदम सेपरेट झाला आणि टोमॅटो मऊ झाला. आता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहे. काय काय घालणार आहे दाखवते. आता बघा, कांदा मस्त लालसर झालाय, टोमॅटो पण झालेत आणि याला सगळ्याला छान तेल सुटायला लागले. तेल सुटे तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे. आता ना, हे बघा, हे किती छान मस्त दिसायला लागलं की नाही. याला फक्त 1 मिनिट ते 1.5 मिनिट वेळ जातो बरं का. पण हीच प्रोसेस खूप महत्वाची. आता याच्यामध्ये आपण गरम मसाले घालून घेऊयात. दालचिनीचा एक तुकडा, लवंगाचा एक तुकडा, नंतर तमालपत्र, काळी मिरी, असं थोडं थोडंसं तुमच्याकडे जे गरम मसाले उपलब्ध असतील ना, ते घालून घ्या. आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे सगळं छान मस्त असं शिजवून घ्यायचं. आता पुन्हा हे थोडंसं शिजायला अर्धा मिनिट तरी लागतो बरं का. तोपर्यंत इकडं मी तेल तापत ठेवले. आता या तापलेल्या तेलामध्ये ना, हे अख्खे गड्डे जे आहेत ना लसणाचे, ते आपण घालून घेऊयात आणि हे छान वरचं साल निघेतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. साल निघतं, आतमध्ये एकदम सॉफ्ट होतात आणि वरून कुरकुरीत होतात. याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. एकदम भारी चवीसाठी आपण लसूण या पद्धतीने वापरणार आहे. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की ही भाजी तुम्ही कधी केली आहे का? बहुतेक नसेलच केली, कारण ही माझी रेसिपी आहे. आता आपण काय करूयात, तर हा लसूण सोलून सालं निघून तयार झाला की नाही, की बाजूला काढून घेऊयात. हे बघा, एकदम छान लसणाचा फ्लेवर येतो. आणि हो, मी लसूण तळून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि
व्हिडिओला लाईक करा. कारण मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल ना, तेव्हा तो नक्की शेअर कराल. तर लसूण मस्त असा तळून तयार आहे. तेल पण छान तापले. आता याच तापलेल्या तेलामध्ये आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ना, त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घालूयात. या गोळ्याला अगदी छान असा आकार आलाच पाहिजे असं काही नाहीये. ओबड-धोबड असतील ना, तरीही दिसतात पण छान आणि चवीला पण छान होतात. बघा किती खमंग, चटपटीत आणि एकदम वेगळी अशी भाजी आपण करतोय की नाही, तेव्हा इथंच व्हिडिओला लाईक करून घ्या. तर 2 बॅचमध्ये थोडं-थोडं करत मी हे तळून घेतले. मस्त खरपूस तळून घ्या. हे तळल्यानंतर वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट होतं. आता वरून कुरकुरीत नाही झालं तरी चालतं, पण आपल्याला आतमधून मात्र सॉफ्ट पाहिजेल. तर छान असं हे तळून घेऊया आपण. आता बघा, तळल्यानंतर याचा रंग किती छान दिसतोय आणि याच्यामध्ये जे आपण मसाले वापरलेत ना, ते एकदम चटपटीत आणि छान लागतात. हे बघा, रंग पण तुम्ही बघितला. आता तोपर्यंत इकडं हे आपलं सुरुवातीला करून घेतलेलं मिश्रण छान असं शिजले. मस्त तयार झाले. आता याच्यामध्ये मी बेडगी मिरची आणि लाल मिरचीची पावडर निम्मी-निम्मी असे मोठे 2 चमचे घालून घेतले. म्हणजे बेडगी मिरचीचा रंग छान येतो आणि तिखट मिरचीची चव पण लागते. हे बघा, आता याच्यामध्ये हा तळून घेतलेला लसूण जो आहे ना, तो घालूयात. 3 किंवा 4 गड्डे भरपूर होतात बरं का. आणि नंतर खाताना पण तुम्हाला याची टेस्ट एकदम वेगळी जाणवेल. आता हे तळून घेतलेलं जे बेसन पिठाचे गोळे आहेत, म्हणजेच थोडक्यात भजी टाईप आपण करून घेतले, ते पण घालून घेऊयात. मसाला सगळीकडे लागे तोपर्यंत छान असं परतवून घेऊयात आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पण पाणी घालताना गरम वापरायचंय हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळं आत्ताच एका बाजूला एक मोठा ग्लास भरून पाणी उकळवत ठेवा. आता हे गरम पाणी घालून घ्यायचं आणि नंतर ज्या बाउलमध्ये आपण पीठ भिजवलं, त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे जे पीठ आहे ना, त्याच्यामुळं या भाजीला घट्टपणा येतो आणि मस्त अशी भाजी तयार होते. आता बघा, याला उकळी येऊन देऊयात आणि नंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता या भाजीचा रंग तुम्ही बघू शकता. मस्त अशी चव आहे आणि हा जो लसूण आहे ना, तो पण एकदम भारी लागतो बरं का. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे जे पीठ होतं ना, त्याचं पण पाणी मी घालून घेतलं. आता याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची. हे बघा, तुमच्याकडे जर का कुणी पाहुणे येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल आणि तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल वेगळं काहीतरी करायचं ना, तर ही भाजी फक्त तुमच्यासाठी आहे. एकदम वेगळी भाजी. म्हणजे अगदी एक चपाती खाणारे 2 चपात्या खातील, भाकरी खाणारे याच्यासोबत भाकरी सुद्धा खातील. आहे की नाही एकदम भन्नाट आणि मस्त अशी रेसिपी आणि हो सगळ्यात वेगळी आहे. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तोपर्यंत जोपर्यंत मी इथं वाढून घेते, तुम्ही चॅनलवरती एक चक्कर मारून यायला विसरू नका. या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ नक्की बघा. आय बटनवरती सुद्धा टॅप करून तुम्हाला व्हिडिओ बघता येतील आणि मग नक्कीच तुम्हाला वेगळं, नवीन, छान असं काहीतरी शिकता येईल. तर हे बघा, मस्त रंगतदार, चटपटीत आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल